स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. थोडस खाऊन घेता का? सकाळपासून काहीच नाहीये तुमच्या पोटात? नाही थोडंसं- मग इच्छा नाही. अहो, मुगाच्या डाळीची खिचडी केलीये गरम गरम. नाही जेवलो तर काही मरणार नाही मी लगेच. इथे काय अवस्थेतून जातो मी? तू मुगाच्या खिचड्या कशा सुचतात तुला? जाऊ ना इथून. मला एकटा जाऊ दे. Leave me alone, please. You know what, Abhi? I'm very satisfied with my job. मला खूप मजा येते. आज मी आणि अनिश खूप गप्पा मारत होतो पूर्वीच्या कॉलेजच्या. पाटेकर अंकल सुद्धा खूप खुश होते. अनिश ना खूप दिवसानंतर मन अगदी मोकळं करून बोलत होता. काय रे, तुला काय झालं? काय नाही, तू काय बोलत होतीस? काय ऐकलं नाहीस ना? नाही तसं नाही. ऍक्च्युली अगं मी आज 2-3 बँक्स मध्ये गेलो होतो लोन बद्दल इन्क्वायरी करायला, पण ते जरा कठीणच वाटतंय. का? अगं मी माझी काही महत्वाची सर्टिफिकेट्स कोल्हापुरातच विसरून आलोय. आपण काय घेतलं नाही ना निघताना. आता काय करणार तू? आता काय सर्टिफिकेट्स तर हवीतच, त्याशिवाय काय होणार नाही. आणि फक्त बँकच आपल्याला लोन देऊ शकते. आणि तू लोन फक्त बँकेकडूनच घेणार ना? मग काय ठरवलंयस तू आता? तू कारखानेसांना सांगतोस? ते कुरिअर करतील ना सगळे सर्टिफिकेट्स? हा पण नाही नको. मला असं वाटतं की मीच जाऊन घेऊन येतो. तू कोल्हापूरला जाणार? म्हणजे राहायला जाणार नाहीये मी तिकडे, जाऊन फक्त सर्टिफिकेट्स घेऊन येणार. खूप काळजी वाटते ना तिकडची? जा, जाऊन ये. बरं वाटेल तुला. आय लव्ह यू आश. Really? तू काय सांगत होती? आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे
सांगते, याची परत सांगते. असं कसं लिहू शकतात? मी वाचू सुद्धा शकत नाही हे. खरंच नको वाचूस. मी जर का वाचलं नाही तर बाकीची माणसं वाचणार नाही आहेत का ते? सानिका, त्यांना वाचू दे, काय फरक पडतोय. चल निघूया आपण. नाही. सानिका, जस्ट इग्नोर इट. कम ऑन. अवी, मी इतकी भीड सोडून नाही राहू शकत. इतकी कोडगी नाही झालीये मी अजून. हे बघ, या जगामध्ये जर आपल्याला जगायचं असेल तर असं कोडकं होणं जरुरीचं आहे. चल निघूया. नाही अवी, मी आज बँकेत नाही जाणार. अरे सानिका, काय वेडेपणा आहे हा? बँकेत न जाऊन कसं चालेल? माझी सहन करायची ताकद संपली आहे आता. सानिका, इतके दिवस तू प्रत्येक गोष्टीला असं छान धीराने तोंड दिलंयस. आता काय झालंय? आणि तू जर तोंड लपवलंस ना तर बँकेतल्या लोकांना काय वाटेल? ही गोष्ट खरी आहे वाटेल ना? आपली चूक नाहीये की नाही, मग आपण कशाला घाबरायचं? चल जाऊया आपण बँकेत. मी तुला सोडतो बँकेत. आणि मुख्य म्हणजे तुम्ही मुलींनी असं जर धीर सोडला तर बाबांना कोण समजावणार आहे? वाच वाच, तू पेपर वाच. बातमी आली आहे छापून, स्टेटमेंट आहे तुझं, फोटो देखील छापून आला. मला कळत नाही तुला काय गरज होती हे सगळं त्या पेपरवाल्यांच्या समोर बोलायची. पप्पा हो, त्याशिवाय सगळ्यांना कळलं कसं असतं? काय करतेस तू? आता याची गावभर चर्चा होईल, बुंबाबुंब होईल, बदनामी होईल तुझी. तुझी चूक नसतानाही तुला हे सगळं सहन करावं लागणार आहे. अगं तू स्त्री आहेस, तुला कसं समजत नाहीये? हॅलो, हा मयेकर हो. नाही नाही, खरं आहे तसं. नाही नाही, मी तिला सांगितलं नव्हतं तसं, पण नाही, मी आता सोडणार नाहीये त्याला. हो हो हो, त्या प्रोफेसरला बघ पण नाही. पाहिलंस, झाले फोन यायला सुरुवात. कळलं सगळं ऑफिसला, स्टाफला. काय करू मी? हॅलो, मी मयक. हा काका. हो हो, पण अहो मी तिला सांगितलं नव्हतं मुलाखत द्यायला. मी बाप आहे तिचा, मला काही कळत नाही असं वाटलं का तुम्हाला? हा द्या ना, द्या. आता मलाच दोष द्या. पाहिलंच लागले नातेवाईकांचे फोन. सगळे मला दोष देत आहे. आई विना मुलीला सांभाळता आलं नाही म्हणून. बघ, आता पुन्हा घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही, सांगून ठेवतोय.
काय झालं ग? काय नाही. पेपर का फेकलास? काय वाटेल ते लिहिलंय का पेपरात बाबांबद्दल. हो, तू नको वाचूस. अगं पण असं काय लिहिलंय त्याच्यात? पालकांची पत्र आली म्हणे आम्ही कोणाच्या भरोश्यावर मुलींना कॉलेजमध्ये पाठवायचं. हे असले लंपट प्रोफेसर्स काय शिकवणार म्हणे मुलींना. नुसतं यांच्या चेहऱ्यावर काळपासून मागणार नाही यांची गाढवं मारून. असं लिहिलंय त्याच्यात? आई ग, आई रडू नको. अभि, या पेपरवाल्यांनी किती का हे प्रकरण वाढवलंय. जे नाही ते सुद्धा छापलंय. त्यांना काय सगळ्याला एक एक प्रकरण हवंच असतं ना. अभि, पेपर वाचूनच कुणाचा तरी फोन आला असता. अभि, आई कोणाचे फोन घ्यायचे नाहीत. अभि अगं, हे काय सहानुभूती म्हणून आलेले फोन नसतात. जखमेवर मीठ चोळायला आलेले असतात ते फोन. अवंती, आई, बाबांना हा पेपर वाचू देऊ नकोस, कुणालाही भेटू देऊ नकोस आणि कोणाचे फोन पण घेऊ देऊ नकोस. अगं ते पेपरच मागतील. मी पेपर आला नाही म्हणून सांगते. बोल. हॅलो निकिता, प्लीज घरी ये ना ग. मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. पण मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. मी ठरवलंय, प्रिन्सिपल सरांना सगळं खरं काय ते सांगून टाकणार. निकिता, का अशी काय करतेस तू? प्लीज. आणि तुझ्या वडिलांना नको निकिता, प्लीज माझं ऐक ना. आय विल टेल देम. हॅलो निकिता, माझं ऐक. हॅलो. पप्पांना कळलं तर, आणि कॉलेजमध्ये सगळ्यांना कळलं तर. त्याच्या बोलण्यावर सगळे नक्कीच विश्वास ठेवतील, कारण सगळ्यांना माहिती आहे ती कधीच खोटं बोलत नाही. आता काय करू मी? अहो काय ती आल्यावर जरा. आता ती कोण? अहो ती म्हणजे मृण्मयी हो.
आता किती वेळा सांगणार आहेस हे? म्हणजे तिच्या समोर तरी काय समोर मागे? कशा आहात? एकदम मजेत. तू कशी आहेस? मी बरी आहे. मस्त दिसता एकदम कूल बॉय का आणि अगं, हो, 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 मस्त किती साडी बोलशील, वगैरे. आले, आले. तुम्ही या. अरे नमस्कार केला पाहिजे नी. राहू दे राहू दे राहू दे. काका काका आल्या माझी गंमत करताय ना तुम्ही. अगं हो पण निखिल कुठे आहे? येतो ना तो बॅगेज घेऊन. काय रे? अरे कोणाकोणाचं सामान आणलंय उचलून? म्हणजे एकटीच आहे दादा. काय ग तू 2 महिन्यांकरता आलीस की कायम इकडेच राहणार आहेस? काय ठरवलं नाही अजून. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. मला इथे आवडलं तर मी कायमची राहीन. तसंही यू हॅव अ व्हेरी नाईस हाऊस. थँक्स. काय रे तू हिला ओळखलंस कसं? तिच्या नखांवरून. ए निखिल मी अजून माझी नखं काढली नाहीये का? आणि बाय द वे आंटी मला ओळखणं काही कठीण आहे का? आय एम तो हजारो में एक. म्हणून लहानपणची सवय अजून नाही गेली. ऑफ कोर्स आय एम द ग्रेटेस्ट. काय तुला आठवतं लहानपणी हिनं हिच्या रूमच्या प्रत्येक भिंतीवर लिहून ठेवलं होतं आय एम द ग्रेटेस्ट, आय एम अल्टिमेट, आय एम ऍब्सोल्यूट, आय एम अनबीटेबल, आय एम द बेस्ट. असा कॉन्फिडन्स असल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. धन्यवाद. धन्यवाद. ते काय असतं? ते तुला नाही कळायचं. तुझा फ्रेश हो जा. अच्छा माझी रूम कुठे आहे? तिकडे वरच्या फ्लोअरला. चल मी दाखवते. ए निखिल कुठे जाऊ नको. तुझ्याशी भरपूर बोलायचंय. या आंटी. माहितीये मी तुमच्यासाठी मस्त परफ्यूम किती बोलते दादा. आम्ही येताना सतत बडबडत होती आणि आता म्हणते अजून बोलायचंय. अजिबात बदलली नाहीये. पण काय रे इथं येण्यामागं तिचं प्रयोजन काही समजलं का? दादा प्रयोजन म्हणजे तिला इथे एक फॅशन शो करायचा आणि एक्झिबिशन भरवायचंय. त्याचं ग्राउंड वर्क करायला तिथं आली. मी काय विचार केला नाहीतरी आईला इथे एकटं वाटतं, लोनली फील करते. बरं आहे ना आईला कंपनी होईल. हा ते बरोबरच आहे म्हणा. अवंतिकाकडे प्रॉब्लेम्स चाललेत. आय वॉन्ट टू हेल्प हर. आय वॉन्ट टू बी विथ हर. पण तिला खरंच गरज आहे का माझी? की काय करावं काही कळत नाही. पप्पा म्हणतात अशा वेळी मी तिची साथ द्यायला हवी. पण अवीला गरज आहे का माझी? की ती नाही. तिला वाटलं तर ती स्वतःहून फोन करेलच. आय शुड नॉट बॉदर हर. हा कामत सर, दीक्षित बोलतो. काय परिस्थिती तिकडे? अच्छा नाही चौकशीची तारीख ठरली उद्याच? नाही मला काय पत्र नाही आलं. नाही फोन पण नाही आला. ठीक आहे आता. कुणाला फोन करत होता? कामत सरांना. चौकशी उद्याच आहे. हो देत ना मग. तुम्ही खरं काय घडलं ते सांगून टाका. खरं काय घडलं तेच तर सुरुवातीपासून सांगतोय सुलभा. पण कोणाचा विश्वास बसेल तर ना. आता ती चौकशी नाही ते आरोप नको ते प्रश्न त्यांच्या त्या नजरा. शिट. असा धीर सोडून कसा चालेल? तुम्हीच तर आम्हाला नेहमी धीर द्यायचा ना की नेहमी सत्याचाच विजय होतो. सुलभा मला माझी काळजी वाटत नाहीये का? या सगळ्या प्रकारामुळे तुम्हाला नको त्या लोकांना तोंड द्यावं लागतंय. त्याचं वाईट वाटतंय मला. अहो आम्ही आहोत तुमच्या बरोबर.
हे बघा निदान मी तरी तुम्ही असा धीर सोडू नका बघा. मोना, ए मोना, अरे कुठे गेली?